नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल बागीचे सर्व्हिस सर्वात. आपली नाशिकची 12 नंबर शाखा आहे. आपल्या नाशिकच्या शाखेला काल आमच्या शाखेचे मालक जे आहेत त्यांना ऑफर काढली होती की IPL चालू झाली, 1 महिनाभर ऑफर ठेवलेली होती त्या शाखेला की 5 थाळी घेतल्यावर 6वी थाळी फ्री आहे. आणि ज्या दिवशी मुंबई इंडियन्सची मॅच असेल त्या दिवशी एक मटन फ्राय आणि त्याच्यावर 1 थाळी फ्री होती 5 जणांसाठी. पण ती ऑफर काढून सकाळीच ऑफर टाकल्या, संध्याकाळी त्या आपली जी शाखा आहे 12 नंबर नाशिकची, लगेच त्या शाखेचा जी बोर्ड लावल्यावर आपण रस्त्याच्या साईडला लगेच ती फाडण्यात आला. मला काय म्हणायचं, जी तुम्ही बोर्डीची फाडता मेन शाखेला बी तीच केलेलं होतं आधी. परत त्याच्या अगोदर गेल्या महिन्यात मी नांदेडच्या शाखेला सगळी बोर्डी फाडली होती, शाखा चालू लागली होती. आणि मेन शाखेला बी तीच चालू होतं सगळं. आता ह्या बी शाखेला जी आपले दिलेले आहेत बाहेरच्या त्यांना बी तीच चालू आहे. मला एक म्हणायचं की तुम्ही बरेबरी करून दावा, बोर्डी फाडून काय होणार नाही. जसा धंदा हॉटेल भाग्यश्री, तुम्ही बोर्डी फाडली तरी हॉटेल भाग्यश्री का बंद होणार नाही. किती विताप दिला तरी शाखा जोराचं चालणार आहे. आज 2 बोर्डी फाडचा आणि 4 फाडचा पण आम्ही रोज तयार करू, पण तुमची बोर्डी फाडून काहीच उपयोग होणार नाही. शाखा चालणारच आहे, तर धूमधडाक्यात चालणार आहे. ऑफर बी देणारच आहोत आम्ही, कारण की मुंबई इंडियन्स म्हणजे आपल्या सध्याला महाराष्ट्राची शान आहे. त्याच्यासाठी ऑफर लावलेली होती त्या शाखे मालकानं, तरी तुम्ही जळून ती बोर्डी फाडलेली. त्याच्यामुळे म्हणतो की जळला का बरी करा, नाद करतो काय. 12 नंबर शाखेला आणि 21 नंबर शाखेला जेव्हा जायच लागतं मी जायच लागतो हॉटेल भाग्यश्री.